Hello. In last lecture we have seen the functions of several variable and its basic concept. In last video what we have seen, the have a short look of this lecture, that lecture, function of a single variable, then function of a two variable, function of a three variable, how it looks, how the graph can be drawn. Okay, so these are the basic concepts related to the calculus tree function of a several variable. Look at the name, function of a several variable means in that function we have more than one variables. सो सेव्हरल व्हेरिएबल मीन्स एकापेक्षा जास्त व्हेरिएबल असणं. तर आपण पाहतोय आता आपला नेक्स्ट पार्ट की याच्या पुढे काय आहे. व्हॉट इज R2 मीन्स टू डायमेन्शनल वेक्टर स्पेस, R3 थ्री डायमेन्शनल वेक्टर स्पेस. तुम्ही F5मध्ये लिनियर अल्जेब्रामध्ये वेक्टर स्पेस काय असतं ते बघितलं असेल. आता इथे R म्हणजे रिअल लाईन आहे, दॅट इज वन डायमेन्शनल. R2मध्ये दोन येतात, R क्रॉस R, म्हणजे हा पेअर जनरेट होण्यासाठी तुम्हाला किती वेक्टरची गरज आहे, दोन वेक्टरची गरज आहे. म्हणून हा टू डायमेन्शनल वेक्टर स्पेस आहे. हा थ्री डायमेन्शन, जिथे आपण आता सध्या राहतो हा थ्री डायमेन्शनल वेक्टर स्पेस आहे. म्हणजे कुठलाही भिंतीचा कोणा बघा, तिथे तुम्हाला तीन ॲक्सेस दिसतील, एक्स ॲक्सेस, वाय ॲक्सेस आणि झेड ॲक्सेस. आणि तिथं कुठलाही एक पॉईंट तुम्ही इमॅजिन केला की तुम्हाला त्या पॉईंटसाठी तुम्हाला तीन कोऑर्डिनेट्स भेटतात. अलॉंग एक्स ॲक्सिस भेटतो, अलॉंग वाय ॲक्सिस भेटतो आणि अलॉंग झेड ॲक्सिस भेटतो. तर इथपर्यंत आपण काल पाहिलं. आता याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आता पुढचा पार्ट आपण स्टार्ट करू. सो लुक ॲट हिअर, लेट अस सी की what is look at function of a several variable means what. Definition let Rn be n dimensional vector space, that is Rn is the set of vectors like x1, x2, x3 and so on xn such that all xi's belongs to R. Okay, I from 1 to n, where I is from 1 to n. So हा माझा Rn आहे. आता Rn म्हणजे n डायमेन्शनल, म्हणजे इथे किती टपल दिसत आहेत. सो व्हॉट इज x1, x2, x3 and so on xn is n tuple. Okay, these are the members belongs to Rn. So look at here, we are going to for definition of a function. Let f from Rn to R, f from Rn to R is the function on Rn to R, is the function from Rn to R is called function of several variable. It's called function of several variable. आता फॉर एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं, इन वन डायमेन्शनल एफ फ्रॉम R टू R, आता जर मी असं डिफाईन केलं, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सपोज एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एक्स. इथे बघा रिस्पेक्टिव्ह वायच्या व्हॅल्यूसाठी तुम्हाला एकच, म्हणजे वाय हा एक्सवरती आणि ते एक्स हा एकच आहे म्हणून सिंगल व्हेरिएबल फंक्शन आहे. ओके, सेकंड एफ फ्रॉम, मी जर टू डायमेन्शनल वेक्टर स्पेस घेतली R2 टू R डिफाईन्ड बाय, आता इथे मी झेड घेतो, झेड इज इक्वल टू एफ ऑफ एक्स कॉमा वाय. जर मी असा डिफाईन केला एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर, सो व्हॉट इट बिकम्स. बघा आता ह्याच्यामध्ये किती पॉईंट्स असणार R2मध्ये इन्फायनाईट ऑर्डर पेअर्स पॉईंट असणार आहेत. फॉर एक्झाम्पल आता जर मला एखाद्याची व्हॅल्यू हवी आहे, एफ ऑफ 1,1ची व्हॅल्यू जर मला हवी आहे तर ती किती येईल, 1 स्क्वेअर प्लस 2 इंटू 1 इंटू 1 प्लस 1 स्क्वेअर, दॅट इज 4. सो एफ ऑफ 1,1 इज
4. Similarly, we can find f of any point can be represented as AB. A is for along x-axis and this is for along y-axis, AB. So what is the image of f of AB is what? So f of AB, look at here, f of AB is equal to a square plus 2ab plus b square. So this is the value and this value belongs to R. म्हणजे f मध्ये R2 मधला कुठलाही पॉईंट टाकला की जी रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू ही तुमची R मधली आहे. दिस इज रियल व्हॅल्यूड फंक्शन आहे. आता तुम्हाला जर कुठलाही पॉईंट तुम्ही घ्या, एफ ऑफ सपोज मी घेतला -4 आणि 3 घेतला, तर त्याची व्हॅल्यू किती येईल बघा, -4चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स -4 इंटू 3 प्लस 3 स्क्वेअर. सो 16 प्लस -24 plus 9. So this is whatever the answer. So 16 minus 24 minus it. So 1 is my answer. So what is the value of f of -4 comma 3? So answer is 1. So this is the function from R2 to R. So here we can say, so this is the function of several variable because here two variables are here, means f of x, y. Okay. So similarly, for we can take another example, third example. Let f from R3 to R defined by suppose we take u is equal to f of x comma y comma z. R3 मधला पॉईंट घ्यायचा आहे. R3 मध्ये 3 टपलचा सेट असतो म्हणून आपण इथे x y z घेतला आहे. तो जर काही असेल, फॉर एक्झाम्पल दिस इज x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर, देन is the function from R3 to R. ओके. यामध्ये बघा आता f of 1 1 1 किती येईल, 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, दॅट इज 3. ओके. So this is the function of several variable. So in general we can draw f from Rn to R given by u is equal to f of x1 x2 x3 and so on xn. जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू जी असेल ती R मधली असेल. ओके. सो दिस इज द फंक्शन ऑफ सेवरल व्हेरिएबल. इथे सेवरल म्हणजे n व्हेरिएबल. सो हियर वी कॅन से n variable. So similarly here we can say this is the function of 3 variable. Similarly we can say this is the function of 2 variable. Okay. So this is related about the function, means about function of a several variable. So this is clear. Okay. So जसं सिंगल डायमेन्शनचं फंक्शन असतं तसंच आपल्याकडे फंक्शन 2 डायमेन्शनवरती पण असेल, 3 डायमेन्शनवरती पण असेल. सो डोंट वरी, दिस इज व्हेरी इझी पार्ट. आता सिलेबसचा जो पार्ट आहे इथून पुढे स्टार्ट होतो आहे की फंक्शन ऑफ अ सेव्हरल व्हेरिएबलच्या डेफिनेशन सुरू झाली की आपलं इथून चालू होतं. आता याच्यावरती तुम्ही बघा, व्हॉट इज डेफिनेशन, युक्लिडियन स्पेस. सो ते नंतर करू आपण. बट हियर सो सम रिव्हिजन. Rn इज n डायमेन्शनल वेक्टर स्पेस. कारण Rn मध्ये n टपलचे इलेमेंट्स असतात. तो जनरेट होण्यासाठी आपल्याला n इलेमेंट्स लागतात आरचे. सो n टपल सेट असल्यामुळे Rn इज n डायमेन्शनल वेक्टर स्पेस. तिथून आपण R वरती कुठलंही फंक्शन घेतलं की तो आपला फंक्शन ऑफ अ सेव्हरल व्हेरिएबल, रिअल व्हॅल्यूड फंक्शन असतं ते, कारण त्याची प्रत्येकाची ही जी इमेज येते ते R मध्ये आपण आणतोय, त्यामध्ये जर रिअल व्हॅल्यूड फंक्शन ऑफ अ सेव्हरल व्हेरिएबल म्हणजे एकापेक्षा जास्त व्हेरिएबल त्याच्यामध्ये आहेत. सो नेक्स्ट पार्ट जो आहे आपला तो युक्लिडियन स्पेस काय असतं. युक्लिडियन स्पेस मीन्स व्हॉट. युक्लिडियन स्पेस जो आहे तो असा स्पेस की ज्या स्पेसमध्ये आपल्याला त्या एका कुठलाही पॉईंट असेल तर त्या पॉईंटची आपल्याला डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन आणि अँगल काढता येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ वी टेक R2
if we take R2 means this is my x axis and this is my y axis. If we take any point P, it has two coordinates x comma y, means this distance is x distance, this distance is y distance. So R2, so this is R2. R2 is युक्लिडियन स्पेस. का म्हणायचं तर युक्लिडियन स्पेस म्हणजे आपल्याला या पॉईंट P ची ओरिजिन पासूनचं डिस्टन्स काढता येतं, ओरिजिन पासूनचं डिस्टन्स काढता येतं आणि अँगल ही आणि हॉरिझॉन्टल लाईनपासून अँगल किती आहे तेही काढता येतं, म्हणून R2ला आपण युक्लिडियन स्पेस म्हणतो. सिमिलरली फॉर R3, R3मध्ये 3 डायमेन्शनल वेक्टर स्पेस जर घेतली तर कुठलाही पॉईंट जर आपण ड्रॉ केला त्याला 3 कोऑर्डिनेट्स असतील एक्स, वाय आणि झेड, एक्स, वाय अँड झेड. तर तो पॉईंट ओरिजिनपासून आपण त्याचा अँगलही काढू शकतो हॉरिझॉन्टल प्लेनपासून आणि त्याचं डिस्टन्सही ड्रॉ करता येईल. सो दिस इज म्हणून R2, R3 and so on, Rn all are Euclidean space or are Euclidean space. So here we will see Euclidean space, a vector space in which we can find direction and angle of any point or a vector. ठीक है, Euclidean is called Euclidean space. फॉर एक्झाम्पल आत्ताच आपण पाहिले आपल्याला, फॉर एक्झाम्पल R2, R3 and so on, Rn all are Euclidean spaces. हे एक्झाम्पल्स आहेत त्याचे. याच्यामध्ये आपल्याला अँगलही काढता येतो, ओरिजिनही काढता, अँगलही काढता येतो, डिस्टन्सही काढता येतं फ्रॉम ओरिजिन. आता सो डेफिनेशन, फंक्शन ऑफ सेव्हरल व्हेरिएबलची डेफिनेशन कळाली की एकापेक्षा जास्त व्हेरिएबल असलेल्या स्पेसपासून आपण आर वरतीचं फंक्शन घेतो, दॅट इज फंक्शन ऑफ अ सेव्हरल व्हेरिएबल. तर युक्लिडियन स्पेस असा स्पेस, वेक्टर स्पेस की ज्याच्यामधून आपण प्रत्येक पॉईंटसाठी डायरेक्शन आणि डिस्टन्स पण काढू शकतो आणि त्याचा अँगलही काढू शकतो, असा स्पेस म्हणजे युक्लिडियन स्पेस आहे. ओके, तर पुढे जो आहे आपल्याला आता याच्यावरती आपल्याला डिफाईन करायचं आहे इनर प्रॉडक्ट. ओके, सो आधी आपण सम अल्जेब्रा अबाउट वेक्टर्स इन Rn अल्जेब्रा पाहूया. सो फर्स्ट आहे ॲडिशन ऑफ वेक्टर्स. आता बघा Rn मध्ये आपल्याकडे काय आहे, व्हॉट इज Rn इज द सेट ऑफ वेक्टर्स, एन टपल वेक्टर्स म्हणजे Rn असतं ना. हे सगळे जे एक्स आहेत ते बिलॉंग्स टू आर मधले आहेत. ओके, तर ॲडिशन कशी, आता सपोज मी एक वेक्टर घेतो, त्याला नाव घेतो सपोज यू इज माय वेक्टर x1, x2, x3 अँड सो ऑन xn, आणि रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू दुसरा वेक्टर घेतला v, तर तो आहे y1, y2 अँड सो ऑन yn. हे दोन्ही जे वेक्टर आहेत ते आहेत Rn मधले. देन u प्लस v इज कसं होईल, x1, x2 अँड सो ऑन xn. अगदी सोपं आहे, फक्त लिहिताना थोडा त्रास होतो, y1, y2 अँड सो ऑन yn. तर हे काय होईल, ऑर्डर पेअर बघा, फर्स्ट पोझिशन गोज टू फर्स्ट पोझिशन, म्हणजे पहिल्या पोझिशनची ॲडिशन पहिल्या पोझिशनशीच होते, x1 प्लस y1 कॉमा
x2 plus y2 and so on xn plus yn. ओके, मग आता बघा हा जो u प्लस व्ही आहे तो पण आपल्याला n टपल म्हणजे x1 दोन रिअल नंबरची बेरीज केली की आपल्याला काय मिळणार. सपोज मी त्याला नाव दिलं z1, दिस इज z2 अँड सो ऑन zn. आपण काय कन्सिडर केलं आहे की सिन्स xi प्लस yi आपण त्याला zi ने दाखवतो आहे. ठीक आहे, तर असं मिळालं म्हणजे u प्लस व्ही इज द ॲडिशन ऑफ वेक्टर. ठीक, and which is u plus v also belongs to Rn, means that is addition of two vector is again vector. Addition of vector is vector. So we stop here, we will see in next video.